रत्नागिरीतील देवी तुळजाभवानी देवस्थानासमोर भवानीचा गोंधळ संपन्न झाला आणि कालबाह्य अंधश्रद्धा जमीनदोस्त झाली. स्त्री पुरुष समानतेचा नारा बुलंद झाला. तुळजापूर येथील श्रीदेवी तुळजाभवानी देवस्थानानंतर राज्यात फक्त रत्नागिरी येथे श्रीदेवी तुळजाभवानीचं स्थान आहे. या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी श्रीदेवी तुळजाभवानीचा गोंधळ पारंपरिक रिवाजानुसार संपन्न झाला. यावेळी देवी भवानी समोर बोकड मानवण्याचा रिवाज आहे. त्यानुसार सर्वप्रथम बोकड मानवण्यात आला. त्यानंतर दुपारपासून भवानीच्या गोंधळाची धामधूम सुरू झाली. सर्वप्रथम 7 कुमारिकांचे पूजन करून त्यांना खाऊ आणि भेटवस्तू देण्यात आल्या. 7 सुवासिनींची ओटी भरण्यात आली. गोंधळाच्या पूजेला बसणाऱ्या यजमानांनी 5 घरचा शिधा स्वीकारला. हा शिधा महाप्रसादामध्ये वापरण्यात आला. त्यानंतर गोंधळाच्या मांडाची पूजा झाली आणि मग प्रत्यक्ष गोंधळाला प्रारंभ झाला.
यावेळी श्री केशवराव इंदुलकर आणि त्यांच्या पत्नी सौ अंजली इंदुलकर तसेच श्री आनंद चौगुले आणि त्यांच्या पत्नी सौ उल्का चौगुले अशी 2 दाम्पत्य यजमान म्हणून या भवानीच्या गोंधळासाठी पूजेला बसली। आज या ठिकाणी श्री राम मंदिर देवस्थान संस्थान या देवस्थानने या ठिकाणी तुझ्या गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी या ठिकाणी तुझा जोगा देखील मागून झालेला आहे, तरी या ठिकाणी तुझ्या गजर करण्यासाठी तुझी ड्युटी पेटवून तुझा उत्साह या ठिकाणी या भक्तांनी जोरात पार पडावा असा केलेला आहे, तरी त्या भक्तांच्या पाठीत उभी राहून हा तुझा गोंधळ त्यांच्या हाती पार पाडून घे। आई राजा आणि श्री राम मंदिर संस्थान या संस्थेचा या ठिकाणी आज गोंधळाचा कार्यक्रम आहे, तर या गोंधळाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी या ट्रस्टचे सर्व सदस्य या ठिकाणी हजर आहेत का?
देशात अन्यत्र कुठेही गोंधळामध्ये भगिनींना हाती दिवटी घेऊन जय अंबे उदे उदेचा जयघोष करत मांडाभोवती फेर धरण्याची संधी दिली जात नाही. परंतु रत्नागिरीतील या तुळजाभवानी देवस्थानात मात्र महिलांना पुरुषांप्रमाणेच संधी देण्यात येते. एवढंच नव्हे तर सर्वप्रथम सर्व उपस्थित महिलांना हाती दिवटी घेऊन जय अंबे उदे उदेचा जयघोष करत गोंधळाच्या मांडाभोवती त्या फेर धरतात. त्यासाठी भगिनी फार मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. एकामागोमाग एक भगिनी पुढे येऊन उत्साहाने हाती दिवटी घेऊन गोंधळाच्या मांडाभोवती फेर धरत असल्याचं सुखद चित्र इथे पाहायला मिळालं. सायंकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 पर्यंत भगिनी आणि भाविकांची मांडाभोवती दिवटी घेऊन फेर धरण्यासाठी रीघ लागली होती. गोंधळाच्या मांडाभोवती हातात पाजळलेली दिवटी घेऊन जय अंबे उदे उदेचा जयघोष करत अक्षरशः शेकडो भगिनींनी फेर धरला आणि त्या क्षणी कालबाह्य अंधश्रद्धा जमीनदोस्त झाली. रत्नागिरीत हा इतिहास घडला आणि स्त्री पुरुष समानतेचा नारा बुलंद झाला. तुळजापुरात खेळती अंबा फुगडी, तुवर साडी नेसून बाई लुगडी. तुळजापुरात खेळती अंबा फुगडी, तुळजापुरात खेळती अंबा फुगडी, तुवर साडी नेसून बाई लुगडी. तुळजापुरात खेळती लुगडी, आन कानामधी साताऱ्याची फुगडी, कानामधी साताऱ्याची फुगडी. तुळजापुरात खेळती अंबा
डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.